नमस्कार मित्रांनो, मी आहे निशांत आणि आज मी चाललोय आजच्या एका नवीन व्हिडिओची सुरुवात घेऊन शिवसृष्टी नावाच्या एका थीम पार्कमध्ये जे इथंच पुण्यात जवळ आहे तिकडे जाऊन महाराजांचा इतिहास बघणार आहोत आपण. सो बघूया आजचा आपला व्हिडिओ कसा जर्नी आपली ठरते ती. चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. फायनली मित्रांनो शिवसृष्टीच्या ठिकाणी आलेलो आहे. फायनली मी पोहोचलोय. येऊन हे बघू शकता, हा आहे ते म्युझियम. बऱ्याचशा गाड्या आहेत, म्हणजे स्कूल बस आहेत तुम्ही सगळ्या ज्या आल्यात. कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडचं पण. साम काम काय 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 बरं चालू आहे असं वाटतं बहुतेक. इकडं पण आहे आणि समोर एक आहे. पहिला आपण समोर जाऊ, मग आपण ह्या साईडला जाऊ. चला आतमध्ये शूटिंग आय थिंक अलाउड नाही असं म्हटलं ते काका. अलाउड असेल दाखवेन, आता फोटोग्राफ्स घेऊन मी व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला दाखवेन आतलं. चला हा दरवाजा, तिथून आता आत एंट्री करायची आहे. फायनली इथून एंट्री केल्या आतमध्ये आपण. तिकिटासाठी खूप लांब लाईन आहे मित्रांनो, बारकी सगळी मुलं आलेत. हे बघू शकता तुम्ही. फायनल मित्रांनो शिवसृष्टीमध्ये आलेलो आहे मी. तिकीट काउंटर हे बघा, इथे तिकीट काढू शकता तुम्ही. आत्ता 2000 फायनली मित्रांनो हे तिकीट मिळालेलं आहे, हे बघू शकता. आता चाललं आहे मी आतमध्ये. मित्रांनो 100 रुपये तिकीट आहे जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर, आणि 200 रुपये आहे जर तुम्ही प्रौढ असाल तर. सो मला कॉलेजची ID दाखवावी लागते, मग तुम्हाला तिकीट 100 रुपये मिळतं. आता जाऊया आतमध्ये आपण. फायनली मित्रांनो मी आत आलेलो आहे शिवसृष्टी बघायसाठी. इथं मुलांचा गाईड सुरू आहे. फायनली मी आत आलेलो आहे. आता आपण एक एक शिवसृष्टीचा इलाका फिरूया आणि मी तुम्हालाही फिरवतो, दाखवतो आतमध्ये महाराजांच्या इतिहासाविषयी काय काय आणि किती किती आहे ते. चला आत जाऊया. मित्रांनो ह्या मुलांच्या ग्रुपसोबत मी जाणार आहे आतमध्ये. यांच्यासोबतच आपण आतमध्ये बघूया आता काय काय. आपल्याला असं बोलणं अलाउड नाही, सो आपण चेक करूया आता. चला. पुरंदरचा तह झाला होता, त्या तहामध्ये सिंहगड देखील फुलण्याला गेला होता. पण राजमाता जिजाऊ यांची इच्छा होती की सिंह पुन्हा स्वराज्यात दाखल व्हावा, आणि ही मोहीम निर्भीडपणाचे मालुसरे आणि हाती घेतली व एका रात्रीत सिंहगड आपल्या स्वराज्यात दाखल केला. सिंहगडवर मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे किल्ल्यांची माहिती घेणाऱ्या ह्या दुर्ग वैभव नावाच्या एका दालनामध्ये. अशी इथं भरपूर दालनं आहेत आणि इथं मी आलेलो आहे. हा आहे सिंहगड किल्ला. पुढे असेच अजून किल्ले आहेत, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. इथे तुम्ही वाचू शकता सिंहगड किल्ल्याचे आपण काय काय बघू शकतो त्याची दृष्टी. तुम्ही जर गेलात सिंहगड किल्ल्यावर तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता सिंहगड किल्ल्यामध्ये जाऊन. आता आपण पुढे जाऊया. ती ताई खूप चांगलं गाईड करते, सो तिच्यासोबत आपण पुढे जाऊया. आता पुढचा किल्ला आपण बघूया, तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. चला मित्रांनो पुढच्या दालनात जाऊया. मित्रांनो आहे किल्ला सिंधुदुर्ग, जो पाण्याने वेढलेला होता चारी बाजूंनी. तरी पण याच्यामध्ये मित्रांनो 3 गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या. त्याचं नाव होतं दहीभाव, साखरभाव अशा विहिरी होत्या. अजून एकीचं नाव मला त्या ताईने सांगितलं पण मला आठवत नाही. हे बघू शकता तुम्ही महाराज तेव्हा कसे दिसायचे नौकेवर चढल्यावर, त्याची ही प्रतिकृती आहे सुंदर अशी. आणि हा आहे तो किल्ला. आणि ह्या महाराजांच्या होड्या ज्यांची इथं माहिती दिली आहे, ज्या महाराजांच्या जहाजा होत्या त्यांची इथं नावं दिली आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि या ठिकाणी त्यांचा इतिहास आणि कसं झालं आहे बांधकाम याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये नेमकं काय काय आहे, आणि महाराजांचे तिथं ठसे पण आहेत आता पाहायचे. त्यात महाराजांचं एक मंदिरसुद्धा आहे, तुम्हाला नक्की माहीत असेल. त्यानंतर आता ह्या दालनात मित्रांनो इथं आहे प्रतापगड. त्या साईडला मित्रांनो त्या दिदी गाईड करतात, सो त्यांचा पण आवाज खूप जास्त येतो इकडं. सो माझा आवाज थोडा कट होऊ शकतो, सो प्लीज समजून घ्या थोडंसं. मी माईक खूप जवळ घेऊन बोलतो आहे त्यासाठी. सो आता मी चाललो आहे प्रतापगडामध्ये. तर आहे प्रतापगड किल्ला मित्रांनो, जिथंच अफजलखानाचा वध महाराजांनी केला होता. बघू शकता इथं वाघ नखांनी फोडल्यावर तुम्हाला दाखवतं आहे, इथं दिसू शकतं आहे. ह्या बघा प्रतापगडाची माहिती इथं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता. ही जर तुम्हाला स्टोरी मित्रांनो माहिती असेल की महाराजांनी कसं अफजलखानाचा वध केला प्रतापगडावर, तोच हा ऐतिहासिक प्रतापगड मित्रांनो. मित्रांनो आहे देवगिरी किल्ला.
जिथं राजमाता जिजाऊ मासाहेब आणि राजा शहाजीराजे यांचा विवाह झाला होता. आता पुढचा किल्ला आहे मित्रांनो शिवनेरी. ताई खूप उत्तम माहिती देते, मग तिला मी रेकॉर्ड करू शकत नाही, ते अलाउड नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला असाच फक्त शिवनेरी किल्ला दाखवतो आता. चला, हा आहे मित्रांनो शिवनेरी किल्ला. बघू शकता की ते सुंदर असं प्रतिकृती आहे ही. हा आहे मित्रांनो शिवनेरी. याच्याकडून महाराजांनी ठरला तेव्हा होते काम स्वराज्यावर चालणारा. स्वराज्यावरचं पहिलं मोठं आक्रमण पुरंदरगडानं आपल्या रुंद छातीवर शिरलं आणि प्रतोद लावलं. महाराजांना मोठा विजय मिळाला. या विजयापाठोपाठ काही महिन्यातच पुरंदरनं स्वराज्याला अजून एक गोडवा दिली. 14 मे 1657 पुरंदरावर शंभूराजाचा जन्म झाला. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष वज्रगडावर केंद्रित केलं. 3 प्रचंड तोफा त्यानं वरती चढवायला सुरुवात केली. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि महिल तिन्ही अग्रबंब तोफा प्रत्येकी आहे महाराजांचा जन्म झालेला किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. त्यानंतर आहे मित्रांनो पुरंदर किल्ला, जो आत्ता तुम्ही बघितला, त्याच्याबद्दल माहिती पण तुम्ही ऐकलं असेल ना याच्यात. आता पुढे जाऊया विशाळगड आणि पन्हाळगड बघायसाठी. चला, हे आहेत मित्रांनो शिवाजीराजा आणि मिर्झाराजे जयसिंग. आता आपण पाहूया विशाळगड आणि पन्हाळगड. महाराजांनी पन्हाळ्याचं ठाणं अतिशय मजबूत केलं. इतक्यात एक बातमी आली. महाराजांचं हे आक्रमण थांबवायला आदिलशहानं सिद्धी जोहरला मोठी सेना देऊन पाठवलं आहे. आता महाराजांनी पन्हाळ्यातच आश्रय घेतला, जेणेकरून सिद्धी जोहर स्वराज्याच्या सीमेवरच थांबेल आणि रयतेला तो शिस लागणार नाही. महाराजांच्या पाठोपाठ सिद्धी जोहर आलाच. पन्हाळ्याला जोहरच्या सेनेचा अभेद्य वेढा पडला. दुसरीकडे शाहिस्ते खान स्वराज्यावर आणि बांदलांची 612 बहादरांची तुकडी घेऊन महाराज राजदिंडीतून खाली उतरले. अतिशय सावधपणे शिकारीनं पहारे ओलांडून सगळे मसईच्या पठारावर पोहोचले. रात्रीचा गडद अंधार आषाढाचा अविरत होतो. पण सिद्धी मसोदनं पकडलेली व्यक्ती शिवाजीराजे नाही हे लक्षात येताच छावणीत कल्लोळ उडाला. चिडलेल्या महाराज विशाळगडच्या जवळ पोहोचले आणि त्याला कळलं की दळवी आणि सुर्वे यांनी विशाळगडला मोर्चे लावले. महाराजांना अर्थातच आधी याची कल्पना नव्हती. आपण मध्यान्ही गडावर पोहोचून इशारतीचे बाग उडवून हा त्यांचा अंदाज साफ चुकला. त्यांना तिथे नव्यानं अतिशय महाराजांच्या इशारतीच्या तोफा अजून ऐकू येत नव्हत्या. छातीचा कोट करून उपाशी लढणाऱ्या बाजीप्रभू आणि 300 मावळ्यांनी सिद्धीच्या फौजेचा रोठा अडवून ठेवला होता. एकेकाचा देह अनेक जखमांनी पिंजून निघाला, पण फिरणाऱ्या तलवारी थांबत नव्हत्या. एक एक माणूस पडत होतो. अखेर संध्याकाळी महाराज वेणा फोडून विशाळगडावर पोहोचले. फायनली मित्रांनो पन्हाळगड आणि विशाळगड बघितला आपल्या प्रभाचा. आणि आता आम्ही चाललोय राजगड बघायला. महाराष्ट्राची म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बघायसाठी. चला राजगड बघूया आता. फायनली मित्रांनो आत्ता आपण पाहिला तो हा राजगड. बघू शकता माझ्या इथे आहे हा राजगडाची प्रतिकृती केलेली आहे. आणि त्या ताईने किती सुंदर माहिती दिली राजगडाबद्दल. मला पण बऱ्यापैकी गोष्टी माहीत नव्हत्या, त्या कळला. आता आपण पुढचा काळ बघणार आहोत प्रतापगड, जो मी तुम्हाला आधीच दाखवतो ह्याच्या आधीच या व्हिडिओमध्ये. चला जाऊया तिकडं आता. महाराज गाडीच्या डब्यातून बाहेर आले. खानाशी लढायला त्यांनी निवडला महाराज प्रतापगडाला आले पाहून आम्ही महाराजांना हवी होती कशी प्रतापगडाच्या उंचीवर शामिल 2000 किलोमीटर 1600
सायुष्य आपले असतात म्हणजे दुपारी 2 वाजता आणि घरामध्ये आपले 10 वर्ष महाराजांच्या पुढे हाच पुरावा असलेला क्षण आणि त्याची मान डाव्या बाजूने थांबली आणि आपली कट्यार महाराजांच्या डाव्या कुशीत बसली. एका क्षणात महाराजांच्या लक्षात सारा पडला. आता त्यांनी डाव्या हातातील दबवलेलं बंधनं कानाच्या पोटात खुपसलं आणि उजव्या हाताने पोटावरच उजव्याचा माग त्याची डोळे बाहेर काढले. आता मित्रांनो मी वरती चाललो आहे. वरती पण काही दालनं आहेत, अशी भरपूर दालनं आहेत. तर वरती आता दालनात, वरच्या दालनात काय काय आहे ते बघूया आपण. मी तुम्हाला थोडी टॉर्च दाखवतो म्हणजे मी दिसेल. मी आता वरती चाललो आहे. सो वरती आता वरच्या दालनात काय काय आहे ते आपण बघूया. तुम्ही बघू शकता इथून मी वरती आलो आहे. आय होप मी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. बघूया आता वरच्या दालनात काय काय आहे, वरती किती दालनं आहेत ते. चला. शून्यातून सुरुवात करून 400 वर्षांची आक्रमणाची सत्ता उत्पन्न होणारा एक वीर, तर दुसरा त्याच्या स्वप्नाची पुन्हा करायला निघालेला दिल्लीचा सर्वशक्तिमान बादशाह आनंदी. धीरे एकदाच या दोन कट्टर शत्रूंना एकमेकांचे समर्थ आणि या अभूतपूर्व घटनेने भारताचा इतिहास बदलला. छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब बादशाह यांची एकमेव भेट घडली ती आपल्या 12 मे 1666 या दिवशी. जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली. तुमची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. इथून पुढच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष परगदासाच्याच नजरेतून पाहूया. शिवाजीराजे आग्रा शहराच्या बाहेर मुरुडच्या सराईला 11 मे 1666 या दिवशी पोहोचले. कुंवरराम सिंग यांचा मुंशी गिरधरला त्यांना भेटायला गेला. आदर सत्कार झाले आणि 12 मे या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यात बादशहाची भेट होईल महाराजांनी यावे असं निरोप त्यांनी राजाला दिला. 12 मेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. त्यामुळे दरबारात खूप गडबड होती. किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला. शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांनी बादशहाला नजराणा अर्पण केला. बादशहाने शिवाजी राजांची फाशी तुम्ही काय तुमच्या बाबाने पाहिजे तुमच्या बादशाने पाहिजे मला मुद्दाम घेऊन होतो आमचा अपमान करावा असे आमचे ते असोतन या सगळ्या लोकांनी ते मग काय तुमच्या सर हे बादशाचे सांगितलं काय समोर आहे सांगा आम्ही सुद्धा 2-3 दिवसांनी बरं वाटलं की माफ केलं. शिवाजीराजांना माफ केला त्यामुळे लवकरच ते मनसब स्वीकारली आणि सगळं ठीक होईल अशी चिन्हे दिसत आहे. त्या सर्व भागांनी आता सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते. शिवाजीराजे ते भरपूर खर्च करत आहे. वजीर जाफर खानाला त्यांनी भरपूर पैसे दिले अशी बातमी आहे. 2 माताभर राजबंद आहे. तुम्हाला जे करायचं ते करा त्याचं आणि तुमच्या जामीन तुम्ही होता आणि तुम्ही सांगितलं आम्ही एकटेच करणार. त्याला पठणला बिलकुल पाठवले. त्याबरोबर त्याला नीट वागू द्या. एखाद्या कैद्यासाठी नव्हे त्याचे तत्कालीन लोक इजतील आणि त्याचा सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. राजगावास करून पोहोचले. औरंगजेब बादशाह मात्र आयुष्यभर या घटनेचा पश्चाताप करावा लागला. त्याची पुढची 36 वर्षे मराठा बरोबरच्या प्रवेशस्वी राहिली. महाराष्ट्रातच त्याचा 1707 साली अंत झाला. सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्या उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी दुरवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. या राक्षसांना गाडलंच पाहिजे. लढाई होती शत्रूंची. समोर होत्या आमच्या भूमीचे लचके. फायनली मित्रांनो आत्ता आपण आग्र्याहून सुटका आणि श्रीमंत योगी या कादंबरीवर आधारित आतमध्ये थिएटरमध्ये मस्त अशी खूप चित्रकरण बघायचं सुंदर, खूपच भारी होतं ते. त्याच्या क्लिप मी लावल्यात, तुम्हाला बघायला मिळतं. हे आहे मित्रांनो महाराजांचं शस्त्राग्रह, जे इथं महाराजांचे शस्त्र दाखवलेले आहेत आपल्याला. आपण आत जाऊन एक एक शस्त्र बघू. हे बघू शकता मित्रांनो त्या कालीन लोकांनी लिहिलेले दगडी, हे इंग्रजकालीन, आणि हे सिंहासनाधीश्वर सिंहासन, हे राजदरबार मित्रांनो असा बराच त्याची प्रतिकृती इथं काढलेली आहे. खूप सुंदर आणि मस्त अशी जागा आहे मित्रांनो. बघू शकता माझ्या पाठीमागे राजदरबार, भारी वाटलं.
त्या आग्र्याहून सुटकाचा तो जो सीन होता तो पण खूप छान होता. आणि त्यानंतर श्रीमंतगी दाखवले. आता आपण शस्त्रागार बघायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, इथं राजदंड वगैरे भरपूर काही लिहिलेलं आहे. जे काही वापरलं जातं राजदरबारात त्याच्याविषयी माहिती आहे आणि ते सगळं इथं दाखवलेलं पण आहे तुमच्यासाठी. बघू शकता इथं सर्व दाखवलं आहे, राजदंड वगैरे भरपूर. त्यांना गंज येऊ नये म्हणून केमिकल्स लावून ठेवलेलं आहे. कोणीही कुठल्याही शस्त्राला चुकूनही हात लावू नका. काही शस्त्र पेटीत आहेत, काही शस्त्राची ओपनली ठेवलेली आहेत, जेणेकरून ते आपल्या जवळून पाहता यावे म्हणून. फक्त लहान मुलांनाही सांगा, हात फक्त लावू नका त्यांना. ठीक आहे. आता आपण शस्त्रांची काही एका ठिकाणी उभं राहून माहिती घेणार आहोत. नंतर तुम्हाला मी शस्त्र पाहण्यासाठी वेळ देईन. आहे त्या ठिकाणी ही आहे मित्रांनो महाराजांची जगदंबा तलवार, जी मूळतः इंग्लंडमध्ये आहे. पण त्याची प्रतिकृती इथं बाबासाहेब पुरंदरेंनी हुबेहूब तशीच प्रतिकृती बनवलेली आहे. त्यानंतर इथं वाघनख सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. ह्या दालनात मित्रांनो प्रत्येकी महाराजांचे जेवढे शाही शत्रू होते त्या सगळ्या शत्रूंचे इथे ओरिजिनल फोटो लावलेले आहेत, जे नेदरलँडवरून आणलेले आहेत. मावशी ताई सांगत होते ते बघू शकता तुम्ही. प्रत्येक शत्रूचे त्या ठिकाणी फोटो आहेत, त्यांचे ओरिजिनल फोटो आहेत. खूप सुंदर असे फोटो आहेत. आणि ह्या 5 शाह्या होत्या ज्या की आपल्या भारतामध्ये होत्या. इमादशाही, निजामशाही, बरीदशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही. बघू शकता तुम्ही कुठे कुठे होत्या. आणि मित्रांनो बऱ्यापैकी ठीक बघून झालं, अजून पण खूप सारं बघायचं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला आहे मला. ऑलरेडी 2 तास 4 तास लागतात. खूप मोठं आहे प्रशस्त आणि खूप छान पण आहे. भरपूर माहिती मिळाली आहे मला. फायनल मित्रांनो ह्या दालनातलं सगळं झालेलं आहे. आता आपण तिकडच्या साईडच्या दालनात जायचं आहे. हे इथूनच एंट्री आहे सगळ्याची. इथे तिकिटाचं घर होतं जिथून तिकीट मिळतात. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे मित्रांनो. खूप बघण्यासारख्या गोष्टी होत्या आतमध्ये. महाराजांचा इतिहास, महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्याची माहिती दिली होती. आणि त्या ताई जिथल्या होत्या त्या खूप भारी सांगत होत्या. ॲक्च्युलीमध्ये खूप बऱ्यापैकी किल्ल्यांची माहिती, त्याची तर महाराजांची प्रत्येक शस्त्र, वाघनखा आणि जगदंबा तलवार पण होती. पण त्याची ती रेप्लिका होती. ओरिजिनली लंडनमध्ये आहे आपल्याला माहीत आहे. पण वाघनखी तर आली होती ते पण आपल्याला माहीत आहे. तसंच शत्रूंचे प्रत्येकाचे फोटोही तिथं आहेत, ते तुम्हाला मी दाखवलेतच ऑलरेडी. आता ह्या फेजमध्ये इथं भारत माता मंदिर आहे आणि एक शो आहे कुठला तरी, बघूया आपण काय काय. तिथं पण आग्र्याहून सुटका नावाचा शो होता, तो खूप भारी होता. त्यानंतर श्रीमंत योगी म्हणून महाराज स्वतः आपल्याशी बोलत होते, तो पण खूप भारी होता. किती सुंदर आहे मित्रांनो, खूपच भारी. इकडून आतमध्ये मंदिर आहे, भवानी माता मंदिर. सो आपण फायनली चाललो आहे. इकडून जायचं आहे. इथे लिफ्ट पण आहेत, तेवढ्या छोट्या एरियात लिफ्ट पण केले त्या लोकांनी. ॲक्च्युअलमध्ये खूप भारी आहे. इकडून मंदिराचा डिरेक्शन्स आहे. मंदिर बघायचं जाऊया कसं मंदिर आहे. इथे सगळ्यांच्या प्रतिकृतीने खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे मंदिर. आय थिंक इकडं आहे, इथून वरती मंदिर आहे बहुतेक. बघू शकता किती सुंदर सुंदर पोस्टर्स आणि सगळं काय लावलेलं आहे. ॲक्च्युली आतमध्ये शो पण खूप भारी होता. आग्र्याहून सुटका त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवली. मला ते इतका आवडला आहे तो. त्यानंतर श्रीमंत योगीमध्ये स्वतः महाराज आपल्याशी बोलत होते, भरपूर छान होता. तुम्ही नक्की जर पुण्यात आलात तर ह्या आंबेगाव बुद्रुकमध्ये असणाऱ्या शिवसृष्टी थीम पार्कला भेट द्या. तुम्हाला पण महाराजांविषयी भरपूर अजून काही जाणायला मिळेल, जसं आज मला मिळालं आहे. इथून पण वरती जायचं मित्रांनो. इकडे वरती मंदिर आहे, तिकडे बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप भारी आहे ॲक्च्युली. पूर्ण सेटअप खूप छान केला आहे या लोकांनी. तिकीट 100 रुपयेच आहे विद्यार्थी असेल तर,
आणि जर तुम्ही प्रौढ असाल तर तुम्हाला 200 रुपये, पण फुल मजा मिळते ॲक्च्युअली आणि खूप नॉलेज पण मिळते. बघू शकता आता आपण चाललो आहे भवानी माता मंदिर जिथं वरती आहे तिकडं. आणि काय फील दिला आहे मित्रांनो या गडाचा पूर्ण, खूप छान, म्हणजे अतिशय छान फील दिला आहे, भरपूर मस्त, इतके भारी वाटलं आहे. मी आलो दुपारी होतो 3-3:30 वाजता, आता 6 वाजले ते अजून संपलं नाही बघून. हा आहे गेट, इथून आपल्याला आज जायचं. चला फायनली मित्रांनो मंदिराच्या गेटपाशी पोहोचलेला आहे. हा आहे गंगासागर तलाव, त्याची प्रतिकृती इथे केलेलं आहे, किती सुंदर बघू शकता तुम्ही. आणि कबूतर किती भारी उडायला लागलेत. आता आज जाऊन मंदिरात जाऊन बघूया मंदिरात काय काय. चला मित्रांनो भवानी माता मंदिरमध्ये आलेलो आहे, बघू शकता किती सुंदर मस्त उभारलं आहे आणि खूप छानच बांधकाम केलं आहे. 100 रुपये तुमच्या नक्की वसूलणार आहे मित्रांनो. ही आहे भवानी मातेची मूर्ती, खूप सुंदर दिसते ती पण. जय भवानी, खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप भारी बांधकाम केले आहे. सिद्धसृष्टी थीम पार्क आहे तो, तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि खूप सारे शोज होतात तिथे ॲक्च्युली, त्यातून बरीच माहिती मिळते. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आग्राहून सुटका तो शो होतो आणि एक श्रीमंती घेतो ज्यात शिवाजी महाराज स्वतः तुमच्याशी बोलतात. तो तर खूप उत्तम शो आहे मित्रांनो, बघण्यासारखा आहे. फायनली मित्रांनो माझं सगळं काही फिरून झालेलं आहे इथलं. म्हणजे ऑलमोस्ट मी आलो होतो दुपारी 3 वाजता, आत्ता 6 वाजले संध्याकाळचे, आणि मला इतका उशीर झाला आहे की तुम्हाला काय सांगू. खूप वेळ लागतो मित्रांनो हे सगळं फिरायला, कारण याच्यामध्ये 22-23 मिनटाचे 2 शो होतात. त्याच्यानंतर 36 मिनटाचा एक शो होतो भरपूर मोठा, एक आग्राहून सुटका म्हणून आहे, आणि एक श्रीमंत योगी जातात महाराज स्वतःहून बोलतात असं वाटतं आपल्याला. असं ॲनिमेशन केलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, खूप सुंदररित्या महाराजांच्या इतिहासाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर प्रथमतः आपण गेलो की आपल्याला दुर्गा उभे बघायला मिळते, जिथे खूप सारे किल्ले आणि प्रत्येक किल्ल्याची माहिती आपल्याला त्या दिद्या आहेत त्या देतात स्वतःहून. त्यानंतर आपल्याला शस्त्रागार बघायला मिळतं, महाराजांची शस्त्र. त्यानंतर महाराजांच्या प्रत्येक शत्रूचे फोटोज तिथं आहेत, म्हणजे ओरिजिनल फोटोज जे नेदरलँड आलेले. त्यानंतर आपल्याला सिंहासनाचा राजदरबाराचा हे बघायला मिळतो. सो तुम्ही जर पुण्यात आलात तर नक्की इथं या, आणि नक्की या ठिकाणी येऊन आंबेगाव बुद्रुकमधील ह्या ठिकाणाला, शिवसृष्टी या ठिकाणाला येऊन भेट द्या. नक्की या, खूप तुम्हाला भारी वाटेल आणि खूप जास्त तुम्हाला अजून काही काही महाराजांविषयी जाणून घेता येईल. फायनली मित्रांनो माझं सगळं काही बघून झालं या दालनामध्ये. ते बघू शकता माझ्या समोर आहे हे पाठीमागे शिवसृष्टी दालन, शिवसृष्टी थीम पार्क आहे ॲक्च्युली. भरपूर सारे दालन आहे जे तर बघायला मिळते. इकडं अजून एक फेज आहे ती पण आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर काही होतं आजच्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं. सो मी काही बोललो असेल, काही तुम्हाला क्लिप दाखवले असतील, काहीमध्ये व्हॉइस ओव्हर पण केला असेल कदाचित, कारण तिथं जास्त शूट केलं आहे पण तिथं बोलता येत नव्हतं, कारण तिथं शो चालू होता आणि भरपूर साऱ्या गोष्टींची त्या ताई माहिती देत होत्या. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. बाय बाय.